हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन आपल्याला ह्या ब्लाऊजपासून बनवायची आहे. हा काठपदरचा आपला ब्लाऊज आहे. साडी कॉन्ट्रास्ट पिंक कलरची आहे. तर बघा, मापे घेऊया. उंची आपली 14 आहे, छातीची घडी आपली 10.5ची आहे आणि इथं शोल्डर बघा, शोल्डर 7 इंच घेणार आहे. बोटनेकमध्ये आपलं ब्लाऊजची डिझाईन होणार आहे. ते पण ओपन असणार आहे. नॉट लावायची आहे. 6 मुंडा घेतलेला आहे. बघा, इथं थोडंसं अर्धा इंच आतल्या साईडला घेऊन मुंड्याला आकार द्यायचा आहे. इथं गळा रुंदी मी 3.5 इंच घेणार आहे. बघा, गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. इथं मी 10.5 इंच गळा घेणार आहे. आपला तयार गळा 10 इंच होणार आहे. वरच्या साईडला 3.5 इंच गळा घ्यायचा आहे आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, असं मुंड्याला आकार देऊन घेतला. बघा, इथं वरच्या 3.5 इंचामध्ये असा गोलाकार देऊन घेतला आणि बघा, हा थोडासा असा इथं वक्राकार देऊन घ्यायचा आहे. बघा बघा, आणि इथं थोडासा अर्धवर्तुळ आकार आणि इथं खालच्या साईडनं असा थोडासा डीप आकार मी देऊन घेतलेला आहे. बघा, अशा पद्धतीने बघू शकता. थोडासा आणखीन गोल करते म्हणजे राऊंड येईल. हा अर्ध गोलाकार आणि हा असा लांबट असा मी आकार देऊन घेतलेला आहे. जसं आता आपण आकार दिलेला आहे त्या आकारावरच आपल्याला बरोबर असं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. सुंदर असं बोटनेकमध्ये आपलं ब्लाऊज तयार होणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, खूप सुंदर असं आपलं गळ्याचं कटिंग झालेलं आहे. आता जसं आपण मुंडा ड्रॉ केलेला आहे अगदीच त्याच पद्धतीने मुंडा कटिंग करायचा. कारण इथं शोल्डर आपण जास्त घेतली होती म्हणून इथं मुंडा आपण अर्धा इंच बाहेरच्या साईडला घेता होता. बघू शकताय तुम्ही. बोटनेकमध्ये सुंदर अशी आपली कटिंग झालेलं आहे. मेन फॅब्रिक सवयचं ठेवलं, त्याच्यावर अस्तर उलटं ठेवून पूर्ण गळ्याला व्यवस्थित अशा सुया लावून द्यायच्या आणि 5 इंचाचं मार्जिन पकडत अगोदर वरचा आकार आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, अशा पद्धतीने आता इथून आपल्याला जो गोलाकार दिला होता ना खालच्या साईडनं, आपल्याला इथून असा परत आपल्याला आकार द्यायचा आहे. बघा, इथं आपल्याला परत हा असा आकार स्टिच करून घ्यायचा आहे. बघा, इथं कोपऱ्यात सुई खाली घातली आणि कपडा फिरवून घेतला आणि परत टीप मारली. 5 इंचच मार्जिन फक्त आपल्याला पकडायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त मार्जिन पकडायचं नाही आहे. बघू शकताय तुम्ही. कपडा फिरवताना आपलं मेन फॅब्रिक व अस्तर वेगळं होणार नाही ह्याची काळजी घ्यायची. बघा, परत इथं कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला, परत टीप मारायला चालू केली. प्रत्येक कोपऱ्याला आपल्याला हीच पोझिशनमध्ये संपूर्ण गळ्याचं स्टिचिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकताय तुम्ही. बघा, इथं बरोबर कोपऱ्यात मध्य सेंटरला सुई थांबवली, कपडा बाहेर काढून घ्यायचा. जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. कुठेही अस्तर कट होणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मधला भागसुद्धा असाच आपल्याला कट करून काढायचा आहे. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे आहेत. पूर्ण 1-1 इंचाच्या अंतरावरती पूर्ण गळ्याला व्यवस्थित असे कट्स देऊन घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही. आता अस्तर अगदी व्यवस्थित असं उलटं करून घ्यायचं आहे आणि इथं बघा, सुईच्या साहाय्याने आपल्याला ह्याची दोन्ही टोकं आहेत ती अगदी व्यवस्थित अशी बाहेर काढून घ्यायची आहेत. बघू शकताय तुम्ही. अगदी व्यवस्थित हाताने असं प्रेस करत आपल्याला ह्याच्यावरून दाबटीप मारायची आहे. बघू शकताय आपला किती सुंदर असा कोपरा बाहेर आलेला आहे. मी सुईच्या साहाय्याने पूर्ण कोपरा ओढून घेतलेला आहे. अगदी बरोबर कोपऱ्यावर आपल्याला दाबटीप व्यवस्थित अशी स्टिच करायची आहे. बरोबर कोपऱ्यात सुई खाली घालायची आणि कपडा फिरवायचा. अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण गळ्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे.
बघा दाबटीप मारल्यामुळे काय तर गळ्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येतं. बघा इथं कोपराला कोपऱ्यात सुई खाली घातली आणि कपडा फिरवून घेतला. अशाच पद्धतीने संपूर्ण गळा स्टिच करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा इथं थोडंसं माझा कोपरा आत गेलेला तर बाहेर काढला. बघा असे दोन्ही टोकं एकत्र आपली व्यवस्थित येतात. मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित जोडून घेऊन आपल्याला जे मेन फॅब्रिक एक्स्ट्राच आहे ते व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. पाठीला असं बरोबर मध्य सेंटरला फोल्ड करून 4.5 इंच उंचीची व अर्धा इंचची रुंदीची टक्स मारून घेतलेली आहे. बघू शकता आपल्या गळ्याचं पूर्ण असं फिनिशिंग सेट तयार झालेलं आहे. मल्टी कलरची लेस घेतलेली आहे मी. साडीला आपल्या मॅचिंग आहे. अगदी बरोबर काठावर अशी आपल्याला लेस ठेवून टीप मारायची आहे. बरोबर कोपऱ्यात इथं बघा टीप मारली. परत कपडा बाहेर काढला. लेस थोडीशी अशी फोल्ड केली आणि परत टीप मारली. जिथं कोपरा आहे त्या प्रत्येक कोपऱ्यात अगदी व्यवस्थित अशी आपल्याला लेस फोल्ड करायची आहे. म्हणजे अगदी व्यवस्थित जसा आपला कोपरा आपण कटिंग करून काढला होता ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला कोपऱ्याचं फिनिशिंग येतं लेसमध्ये सुद्धा. बघा इथं परत थोडीशी लेस फोल्ड केली आणि जसा आकार आहे त्या आकारात आपल्याला फिरवून घेतली. बघू शकताय तुम्ही. अशाच पद्धतीने संपूर्ण गळ्याला मी लेस स्टिच करून घेणार आहे. आपली लेस ही गोल्डन, येल्लो, पिंक आणि स्काय ब्लू अशा 4 कलरमध्ये आहे. आपली साडी पिंक कलरची असल्यामुळे त्याला आपल्याला कॉन्ट्रास्ट लेस खूप सुंदर दिसणार आहे. पिंक कलरला पदर व ब्लाऊज पीस नेव्ही ब्लू कलरचा आलेला आहे. बघू शकता गळ्याचं आपल्या फिनिशिंग किती सुंदर अशी आलेली आहे. जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित अगदी व्यवस्थित असं आपल्याला लगेच कट करून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही. बघा लेस लावल्यावर सुद्धा गळ्याचं आपलं फिनिशिंग कुठेही बिघडलेलं नाही. अगदी जसं होतं तसं आहे. बघू शकताय साडीच्या मॅचिंगच्या आकाराचा मी पोटली बटन तयार केलेले आहेत. बघा 1-1.5 इंचाचा पेपर कॅनव्हास आणि मेन फॅब्रिक असं 1.5 इंचामध्ये घेतलेलं आहे. ते व्यवस्थित घडी घालून फोल्ड करून त्या तुकड्यात मधोमध असं प्रेस करून घ्यायचं आणि बघा हाताने असं बरोबर दोरा गुंडळत पोटली बटनला गोल 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 आकार देत आपल्याला अगदी छान असं दोरा सगळा गुंडवून घ्यायचा आहे. बघू शकता खूप सुंदर अशी पोटली बटन आपल्या 0 बजेटमध्ये तयार होतात आणि लावायलासुद्धा खूप सुंदर दिसतात. होतासुद्धा पटकन. बघा किती सुंदर अशी आपली पोटली बटन तयार झालेले आहेत. ब्लाऊजला कॉन्ट्रास्ट कलरमध्ये खूप सुंदर लावल्यानंतर सुद्धा आपले दिसणार आहेत. बघू शकता 1-1 इंचाच्या अंतरावरती संपूर्ण गळ्याला असे पोटली बटन सुंदर असे लावून घ्यायचे आहेत. बघा फक्त खालच्या साईडनेच अशी सगळे पोटली बटन व्यवस्थित मी लावून घेते. बघू शकताय आपलं फायनल लुक पोटली बटनचं. लगेच त्याच्यावरून आपल्याला डबल टिपसुद्धा मारून घ्यायची आहे. बघू शकताय पोटली बटन अगदी फिनिशिंगमध्ये सगळे पोटली बटन एकसारखे व्यवस्थित आलेले आहेत. कुठेही छोटा मोठा अजिबात झालेला नाही. लावल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता आपल्या पोटली बटनचं फिनिशिंग, ब्लाऊजचं गळ्याच्या डिझाईनचं फिनिशिंग. बघा खूप सुंदर असं फिनिशिंगचं एक आपलं रेडी झालेलं आहे. नेक बघा 4 इंचाचे असे 2 पॅच मी पिंक कलरचे काढून घेतलेले आहेत. त्याला असा त्रिकोण फोल्ड करून कपडा घेतला. बघा जिकडे 2 कोपरे आहेत ना, बघू शकताय तुम्ही. बघा हा 2 कोपरे आहेत ना, त्या साईडला बघा एक फोल्ड केला, परत ह्या बाजूचा दुसरा फोल्ड केला, परत ह्या बाजूला तिसरा केला. तो तिसरा केला ना तो थोडासा गॅप सोडून फोल्ड करायचा. बघा इथं बरोबर अशी आपल्याला नॉट ठेवून घ्यायची मधोमध आणि असा फोल्ड करून अगदी व्यवस्थित अशी डबल टिप मारून घ्यायची आहे. अगदी सुंदर असं आपलं पानाचा लटकन तयार होतं. बघा जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कट केलं आणि असं बघा अंगठ्याच्या साहाय्याने ओपन करून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकताय खूप सुंदर असं आपलं पानाचं लटकन तयार झालेलं आहे. ह्याच पद्धतीने दुसरंसुद्धा मी लावून घेतलेलं आहे. आपल्या ब्लाऊजच्या डिझाईनचं फायनल लुक बघू शकताय. खूप सुंदर असं आपलं फायनल लुक आलेलं आहे.
आणि अशाच नवनवीन ब्लाऊजच्या डिझाईन बघण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. बघा खूप सुंदर असं लटकन आपलं तयार झालेलं आहे. ब्लाऊजची डिझाईनसुद्धा खूप सुंदर अशी तयार झालेली आहे, बघू शकताय तुम्ही.